तर नमस्कार, मी आहे प्रशांत आणि तुम्ही पाहतात मिस्टर आणि मिसेस पीके. तर कालच्या दोन्ही भागाचे आपण रिव्ह्यू दिले नाहीत, म्हणलं एकाच वेळ देऊ, कारण की शनिवारचा जो एपिसोड होता त्यावरून मला कळून गेलं होतं की हा भाग ठीक आहे, TRPसाठीच चालला आहे पूर्ण. म्हणजे केले थोडेफार हे टॉर्चर केलं, त्यांना बोलला, काही पण असं वाटलं नाही तो भाग मला. आणि कालच्या भागमध्ये पण ठीक आहे, ते टास्क होते, अबीर मुलांची टीम आली होती, ते टास्क केले त्यांनी, चांगले केले ते. तर चला सुरुवात करूया. एक एक आपले पॉईंट होते, आपण जे मला वाटतं फ्रायडेला जे बोललो होतो ते ऑलरेडी तेच पॉईंट होते की ते अरबाजचे, निकीचे, योगिताचे जे रॉकेट ओढलं ते सेम पॉईंट होते. मला बरं वाटलं की ज्या मी पण बरोबरच काढले होते पॉईंट म्हणजे ते. तर जो शनिवारचा एपिसोड चालू झाला तो आपण परत एकदा हे करूया चालू, त्याचा उजळणी, माझ्या आपल्या सातारी भाषेत उजळणी करूया त्याची. तर स्टार्टिंग निकीचा तो सात उतारा होणार होता, ते तिला टास्क करायचे नाही, तिला तिचा वेगळा बिग बॉस बनवायचा आहे. म्हणजे मीच माझं कॅप्टन असला तर मी काहीच काम करणार नाही. म्हणजे तुम्ही जर काहीतरी असेल ना, तुम्हाला काहीतरी दिलं असेल बाबा, त्यासाठी तुम्हाला बिग बॉसमध्ये घेतलं आहे. तुम्ही जर प्रत्येक वेळी तुमचे पॉईंट नाहीच, सगळ्यांना निगेटिव्हच धरणार आहे, तर नाही होणार तसं. तो निकीचा एक तो पॉईंट होता, तो मला ठीक आहे बरा वाटला, जरा तिला पाहिजे होते त्या गोष्टीची पण. कारण तिथं काही जर तुम्हाला बिग बॉस तुम्ही काहीच करणार नाही तर तुम्हाला घेऊन फायदा काय? मग ते एकदम हे दिसते, खराब दिसते ते बिग बॉस. मग कोण बघणारच नाही की बाबा प्रत्येकजण येईल, हे चल मी नाही काम करणार, तर तुम्हाला त्या घरात आणून उपयोगच नाही काय. दुसरा परत मला वाटतं पॉईंट जान्हवीचा होता, आपला आर्याचा होता. आर्या ठीक आहे, त्या जान्हवीला बोलले होते, हा तोच आर्या जान्हवीचा तो एकत्रच होता की ते तिच्या मुलाला घेतलं. बरोबर आहे बिग बॉस, ती मुलाला घेतलं ते तुमचं बरोबर आहे, पण त्या जान्हवीचा मुलगा पण बघत असेल ना की त्याची आई काय करते. फक्त ती बोलली की ठीक आहे तुझी आई बघ असे करते तशी करते, पण तिचा जान्हवीचा मुलगा पण बघत असेल की माझी आई काय काय फालतू भांडणं करते, काय करते. पार म्हणजे एकदम सात उतार कोण टाकते, डायरेक्ट सातारी भाषेत सात उतार. ते पण ते बघतच असणार आहे. त्यामुळं तिला सांगून ते काही मोठं हे नाही, ते तुम्ही चुकीचं त्याचं तेव्हा सांगू नका. ते आर्या बोलली ठीक आहे, आर्याची पण चुकी नाही काढायला पाहिजे तिथं. जसं निकीनं काढलं होतं वर्षांचं, तसं ते भेटली तिला, आर्याला निकीला भेटले, दोन शब्द सुनावले तिला. आणि वर्षांचा तसा स्वभाव नाही, मी बघितलं ना जे म्हणजे बिग बॉस बघतोय, त्यामुळे त्यांचं एकदम बोलणं कुणाला तसं घमंडी नाही, किंवा ठीक आहे ऐकतात ओके ठीक आहे. त्यांचं जे रिॲक्शन होतं किचनमध्ये, काही एक शब्दाने काय बोललं नाही त्या, ओके ठीक आहे. काय म्हणजे खरंच माणूस की तिथं असे मला बरे वाटले जरा. तो एकदम व्हिडिओ चांगला वाटला तुम्हाला. नंतर ह्याचं चालू झालं, कोकण हाईट्स कलवरनं ते चालू आलं, जो वैभवने बोललं होता. ॲक्च्युली असं नाही आहे, सगळी भाषा सेमच आहे भाई. आम्ही पण सातारे बोलतो, तर काय आम्ही काय बिहारमध्ये गेलो का राहायला भाऊ, असं नाही. मग ठीक आहे, तो वैभवनं माफी मागितली, ते बरं वाटलं सगळ्यांना. म्हणजे ॲक्च्युली ते पाहिजे होतं. जर तुम्ही मराठीच बिग बॉसमध्ये येऊन मराठीच लँग्वेजची ही अमकी लँग्वेज आहे, ती तमकी लँग्वेज आहे, ही जी लँग्वेज, तर नका काढू ते. तो एक पॉईंट होता. त्यानंतर मी दुसरा एक अजून पॉईंट त्यांनी काढला, तो टास्क, बाळाचा टास्क, तो पॉईंट बापरे, तो ठीक आहे, तो त्यांनी केला एकदम. म्हणजे टास्कची पार वाट लावून टाकली सगळ्यांची. ते स्वतःच्या बाळाला पण असे ठेवत आहेत, तसं त्यांनी ते बाळाचा टास्क केला होता. नंतर सुरुवात झाली फ्रेंच फ्राईजचा जो टास्क होता त्याच्यावर बोलायला, की अरबाज बोलतो मी ताकदच लावली नाही. आपण फ्रायडेच्या तुम्ही भागात बघू शकता की आपण फ्रायडेच्या भागात एवढं मी बोललो होतो की हा पोचले एकदम ताकद लावता. जे दोघांनी निखिलला ते वडून पाडलं, परत सूरजला ढकलत होता, तो बोलतो मी भाऊ ताकदच लावत नाही. आणि या सगळ्यामध्ये सगळं जेव्हा बिग बॉस TRPसाठी तर 100% करतो, कारण की जेव्हा बिग बॉस बोलतो तेव्हा निकीचं, जान्हवीचं अरबाज डायरेक्ट तोंडातून शब्द येत होते, पण ते बिग बॉसला दिसत नाही. म्हणजे तुम्हाला फट्ट्याव मारतात, फट्ट्याव बिग बॉसवाल्यांना फट्ट्याव मारतात ते डायरेक्ट. ते सरळ सरळ एकदम. म्हणजे जान्हवी तर आवडती काय, ती मला वाटतं एक माणसाला कसं एक सवय लागलेली असते की आपण नाही का एक वयामानाने कॅरेक्टर करत होती. जर मी असं काहीतरी बायोग्राफ बघताना तिने एक असं विलनचा रोल केला, मग ते तिच्या अंगात घुसलं आता. ती विलनच भाई, ती आता मरेपर्यंत विलनच दिसणार ती. कारण की ते माणसाला एकदा ती त्या गोष्टी सवय लागली ना, की आता तिथं ते बघितलं असतं तुम्ही, तिचे तोंड करायचे ॲक्शन हे एकदम. म्हणजे कोण हिला म्हणणार नाही की ती निशांत बघत असेल तिला. नाही, हा व्हिडिओ पाठवा, निशांतला पण पाठवा आपण. तेव्हा ती कळेल, ती घरी जाऊ बाहेर येईल तेव्हा ती कळेलच सगळं, ती काय करवते काय नाही करवते.
आणि परत ते सूरजवरनं ते भाऊ बोलले त्याला की बाजूला की असं नाही आहे, तो बरोबर होता काय. परत दुसरा टास्क आला की त्या वैभव फितूर आहे, सगळ्यांनी त्याला म्हणजे गद्दार गद्दार गद्दार, ते एक मला बरं वाटलं. परत सूरज आणि ह्याचा टास्क होता कोणाचा, तेव्हा ते वरून मी तुम्हाला परवा फ्रायडेला बोललो होतो की नका बोलू, तो खाली खेळतोय. आणि ॲक्च्युली अंकिता, पॅडी हा आणि धनंजय थोडा आहेत त्यांचं ना डोकं ना जरा एक नाही का ते बसून काहीतरी अशा चुगल्या करणं हे करणं त्यांचं चाललेलं असतं, त्यांचं स्वतःच चाललेलं असतं त्यांचं. ते त्यावर एक तो बोलला ते बरंच वाटलं, कारण की त्यांना आता डोळं उघडलं पाहिजे की बाबा टीमने खेळायचं, टीमने खेळल्याशिवाय काहीच होणार नाही. सूरजचं अभिनंदन केलं नाही खरंच झुंडमय भावाने टॉयला का असं मारलं की फिदा सगळ्यांचं म्हणजे केलं. मी शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलं बघा तुम्ही, मस्त वाटलं मला तो. त्यानंतर अजून एक पॉईंट होता की मला वाटतं एक मिनिट ह्याचा निकीचा आणि काय तिचं नाव जान्हवीचा, भाई मी जो बोललो तर तुम्ही अक्षरशः घाबरला होता जेव्हा सूरज आला कोपऱ्यात तुम्हाला, आणि तो पॉईंट काढला बिग बॉसने काढला होता तो पण पॉईंट की अक्षरशः सूरज ये अरबाज तुला शपथ आहे माझी हे ते. मला खरंच बरं वाटलं की मला वाटलं की यार आपण थोडे पॉईंट तर सिमिलर काढतो यांच्या आधी. फ्रायडेलाच हे पॉईंट काढले होते. आणि परत त्यानंतरचा ठीक आहे ते ह्याला सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही खेळू नका, तो एक पॉईंट मला बरोबर वाटला, कारण की तुम्ही त्याला शिकवताय सगळं, त्याला सांगताय, टास्क समजत नाही तुम्ही सांगताय, पण तुम्ही त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत होता ते सगळ्यांना कळालं. कारण की तेव्हा मी तुम्हाला शुक्रवारी फ्रायडेला पण बोललो होतो ही निखिललाही करत नव्हते आणि जास्त दिले, हा पॉईंट होता. सूरजला बळणं की जा जा तू जा, मला तेच वाटलं की तू जा फाईट घे, कारण की का तो काही बाहेर जायला आला. आणि ॲक्च्युली हे काय होणार आहे, जर विचार केला तर हा नाही बाहेर जात, मी सांगतो तुम्हाला, हा बाहेर जातच नाही किती पण कुणी ताकद लावते. आणि हे काय होणार माहिती आहे का की सगळ्यांनी जरी ताकद लावली नाही घरातली तरी शेवटी सूरजला मराठी माणसाचा सपोर्ट भेटणारच. कारण की माझ्या कालचा जो एक रील्स आहे त्याला तुम्ही, मला खरंच बरं वाटलं, एवढा मस्त रील माझा झाला तो कालचा, तुम्ही सगळ्यांनी लाईक एवढे भरपूर केलं ना, बरं वाटलं. परत त्यानंतर एक अजून एक त्या ह्याचा आला पुढारी, भाई त्याला आत्ता गरज होती ह्या गोळीची, ही सातारा पॅटर्नची गोळी त्याला भेटायच पाहिजे होती. कारण की मी तुम्हाला शुक्रवारी बोललो की तो हाय आता तो असिस्टंट झाला आहे, तो हे आणून दे ते आणून दे, तुम्ही बोललो पण होतो पायावर ठेवून त्याच्या अरे माझ्या पायाला लागलं ते दाखवत होता. ते एक त्याला गरज होती त्या पॉईंटची, तो समजला. पण त्याला राग कसला आला, कसला राग म्हणजे तो ॲग्रेसिव्ह आहे तो. परत निकीचं काढलं की तुम्हाला नको का कॅप्टन्सी, तर निकी बोलले त्याला सेल्फिश आहे, अरबाज आहे, तिला पण माहिती आहे सेल्फिश आहे तो. परत धनंजयचा एक पॉईंट काढला मी जो बोललो होतो आर्याला बोलायचं नव्हतं, काय गरज नव्हती तुम्हाला बोलायची, की काय गरज आहे तुम्हाला, काही सुद्धा गरज नाही. ती किती खाते काय करता मी शुक्रवारी बोललो तुम्हाला, काय गरज नाही, तुला खायचं तू खा, भावी पेटाने खा, काय खायचं ते खा ना, तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये. पण तो बोलला की परत नाही मी असं बोललो होतो तिला, आमचं झालं क्लिअर की उपवास होता तिचा काहीतरी त्यांचं झालं ते झालं क्लिअर, नका बोलू अशा आपल्याच ग्रुपमध्ये फूट पाडू नका. परत एक नंतर व्हिडिओ आला होता की अभिजितबद्दल हे बोलतात, कशासाठी, काही तुम्ही बोलून फायदा नाही आहे, तुम्ही ग्रुपिझम करा, ग्रुपनं राहावा, कारण की आत्ता तुम्हाला त्याचीच गरज आहे. नंतर हळूहळू आता कालच्या भागात बघितलं तुम्ही, योगिता गेली, निखिल गेला, आणि खरंच योगिता खेळली होती परवाच्या भागात. तर आता हे दोन एकदाच बाहेर काढणं, एक काढला असता ठीक आहे, पण मागच्या भागाचा पण वस्पा काढला बिग बॉसनं. आणि बिग बॉस TRPसाठी भरपूर तेच रिपीट दाखवत आहेत, रूममध्ये दाखवत आहेत. तुम्ही एक तर 1.5 तासाचा भाग दाखवता, त्यामध्ये पण तुम्ही आत बाहेर ते दाखवताय त्यांना डेंजर झोनमध्ये, एकदाच काय नाही एक पाठवा आत बाहेर काढा. एक तर ॲड तुम्ही दाखवता दुनियाभरच्या त्यात म्हणजे भाई TRP भेटते म्हणून तुम्ही त्याचा फायदा घेऊ नका प्लीज, बिग बॉस तुम्ही फायदा घेऊ नका. आणि कालच्या भागात तर ठीक आहे, ते मी तुम्हाला बोललो मग अशा अबीर गुलालची टीम आली, त्यांनी ते टास्क दिला, एरिनाला ते पुरस्कार भेटला, तर ते लगेच जान्हवीचं बघ वर्षांना हे खेळा ते खेळा, कशाला तुला भेटला नाही तू ग बस, नको बोलू तू. आणि परत मग शेवटी ते हे जे झाले म्हणजे
सगळ्यांना दाखवलं की कमेंट्स काय काय होतं. त्यामध्ये वैभवची कमेंट्स येणार 100% होतं. धन्याला कमेंट आली. धन्या भाऊ म्हणला मी अजून अरे कधी दाखवणार भाऊ तुम्ही, कधी दाखवणार? सगळं महाराष्ट्र तुमच्या ह्याची वाट बघतंय, कोल्हापूर वाट बघतंय तुमच्या ह्याची की तुम्ही गेम दाखवसाल तुमचा. तर नाही, तुम्ही गेम दाखवत नाही. तुम्ही आता कधी दाखवणार? तुम्ही फक्त एक लेडीजवरच म्हणजे हे करू शकता की वरडायची कामं, त्यांना त्यांच्यावर कमेंट मार, हे करा. तुम्ही तेच करताय, दुसरं काय तिथं करत नाही. तुम्हाला लढायचं वैभवला लढा, अरबाजला लढा, बिंदास लढू शकता. त्या ह्याच्यावर चिडताय तुम्ही त्या घनश्यामवर, काय लढायला एकदम खेळून दाखवा ना तुम्ही. परत तो पॅडी दादा दादाचा पण आता गेम झाला आहे, तर तो निकेला त्याने त्या दिवशी जेव्हा धरला तिथपासून आला व्यवस्थित. परत ह्याच्या अरबाजची कमेंट होती बरोबर. तो ॲक्च्युली ते तुम्ही परवा शनिवारच्या भागात पण बघितलं की मी कुणाला भेट नाही, तो मध्ये मध्ये बोलत होता, मी तुम्हाला मगाशी म्हणतो. तर ते नाही, ती ॲक्च्युली जरा बिग बॉसने घेतली पाहिजे त्यांना अजून, आणि त्यांना काहीतरी शिक्षा दिली पाहिजे होती की तुम्ही जर प्रत्येक मोडचाल म्हणजे टास्क खराब करचाल आणि हे करणार नाही ते, मग तुम्ही एक काहीतरी शिक्षा द्या. म्हणजे तर काय फायदा? मग आताचं सगळ्यांचंच की आपलं कोणच काम करणार नाही. मग सलमान खान सारखं ते भाऊंना पण जायला लागेल आतमध्ये भांडी बिंडी घासायला किंवा बेड लावायला, मी 100% सांगतो. आणि का तुम्ही तसं करून घेताय? तुम्हाला जर आहे, तुम्ही त्यांच्यापासून काहीतरी टेंडर झाला तर तुमचेच आहे, मग तुम्ही त्या हिशोबाने त्यांच्यापासून घ्या. नाही तर नसेल ते तर कशाला डायरेक्ट काहीतरी बनवा, टास्क बाहेर काढून टाका. काय एवढं हे करत बसताय तुम्ही? आणि बिग बॉस स्वतः TRPसाठी नाही, ते करणारच काम, 100% करणार काम. परत आणि कुणाची कमेंट होती मला वाटतं ह्याची अभिजित लगेच बोलून झाला भाई मोकळा. आता तो डोकं पकडून बसलाय. अरे ही पण तिघं वेगळी, ती पण ती वेगळी. घनश्यामला ती चापटीची ती ॲक्च्युली ती बरोबर होती कमेंट, म्हणजे ना त्याला चापटी खाल्ल्याच पाहिजे होतं त्यानं. कारण की तू बघत नाही, तू पुढारी रितेश भाऊ पण बोलले तू असिस्टंट झालायस, आणि तेच बोललो तुला, पॅडे भाऊ पण तेच बोलले, तर तू सेवक झालायस काय, दुसरं तुला काय वेगळं बोललं नाही ते. परत लास्ट तेच 2 नॉमिनेट झाले, बाहेरून भेटले आणि भाग संपला. ह्या भागात मी तुम्हाला बोललो नाही, बिग बॉसनं फक्त TRP केले, दुसरं काय नाही. की महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र हे करतोय ते करतोय, आमचा पण महाराष्ट्र आहेच बिग बॉस. पण तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी महाराष्ट्रात काय चाललंय ना ते फक्त दाखवून देताय. तुमच्या रिॲक्शन त्यावर काहीच नाही. तुम्ही ते म्हणता ना मनातून आलं पाहिजे होतं सॉरी, तर ते निकीसाठी पण आहे, तुमच्यासाठी सेमच होतं. ते तुमच्या पण मनातून काहीच नाही तसं की ठीक आहे, कारण की तुमचा तर गल्ला भरलेला जातोय. माणसं बघतात तुम्हाला, हा ठीक आहे 2 शब्द बोलले, तुम्ही शनिवारचा भाग पूर्ण धुरळा करून टाकला, धुलाई करून टाकला. पण परत कालच्या भागात ठीक आहे, हां आम्हाला पण बोर झाले की भांडणं पण नको. पण बरं ठीक आहे, चला आजचा भाग बघूया आपण आता. आणि चांगला वाटला तर रिॲक्शन देऊ. सातारा स्टाईलमध्ये 7 उतारे करू यांचे, बिग बॉसचे TRP अजून 7 उतारे करू आपण त्यांचे पण, बिग बॉसचे पण. तर चला नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, अजून ह्याच्यापेक्षा धमाकेदार व्हिडिओ घेऊन या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.